बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरीत भाविकांनी भरलेली बोट गोदावरी नदीत उलटली आहे। या अपघातात 2 महिला भाविकांचा बुडून मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी अवस्थेत मृत्यूशी झुंज देते। अधिक मास यात्रेनिमित्त देशातील एकमेव भगवान पुरुषोत्तम मंदिरात दर्शनासाठी आलेले भाविक नदी पार करण्यासाठी बोटीने प्रवास करत होते। यावेळी बोटीत क्षमतेपेक्षा जास्त जवळपास 50 भाविक बसवण्यात आल्यानं बोटीचे समतोल बिघडून ती नदी पात्रात उलटली। या दुर्घटनेत प्रमिला राठोड आणि प्रयागाबाई डोके यांचा बुडून मृत्यू झालाय, तर सिंधुबाई अर्जुन मवाळ या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस, महसूल प्रशासन आणि बचाव पथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत। अनेक भाविकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं असून या काहींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या दुर्घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून प्रशासन आणि बचाव पथकांकडून मदत कार्य सुरू आहे। दरम्यान बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवण्यात आल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी भाविकांनी केलाय। या घटनेची चौकशी सुरू असून तसेच जबाबदारांवर कठोर कारवाई करावी आणि यात्रास्थळी सुरक्षेच्या उपाययोजना वाढवाव्यात अशी मागणी भाविक आणि नागरिकांकडून केली जाते। या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे संकेत देण्यात आले। एका निष्काळजीपणामुळे 2 निष्पाप भाविकांना जीव गमवावा लागलाय। यामुळे यात्रास्थळी सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवर काय कारवाई होते याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं। आज सकाळी 10:30च्या दरम्यान माजलगाव पुरुषोत्तमपुरीमध्ये गोदावरी नदीपात्रावर आमच्या जो दर्शनसाठी आलो होतो लोक, त्यामधून बोट पलटी मारला होता। त्यामध्ये एक महिलेचा मृत्यू आणि एक महिलेचा गंभीर जखमी झालेला आहे। त्या महिलेला मी ऑलरेडी हॉस्पिटलमध्ये भरती केलेला आहे। इतर सर्व लोकांना आम्ही रेस्क्यू केलेला आहे। त्या दरम्यान आम्ही ऑलरेडी याचा पूर्ण सिक्युरिटीचा आढावा घेऊन त्या पुरुषोत्तमपुरी ग्रामपंचायतमध्ये आमचा बोट आणि आमच्या रेस्क्यू टीम त्यासोबत तिकडेच्या नागरिकांचं रेस्क्यू मिशन व्यवस्थित झालं असल्यामुळे दुर्घटनेच्या गंभीरता कमी झालेला आहे। तरीसुद्धा भविष्यामध्ये क्या प्रिकॉशन घेऊ शकतो आणि क्या सुधारणा यामध्ये करू शकतो तसं करण्यासाठी मी आढावा बैठक सुद्धा घेणार आहे। सर, मात्र क्षमतेपेक्षाही जास्त भाविक ठिकाणी बसवले होते असं प्राथमिक माहिती समोर आली, नागरिक सांगतात, त्याच्यामुळे तो अपघात झाला। मी ऑलरेडी त्यामध्ये उपविभागीय अधिकारी माजलगाव याला एक चौकशी रिपोर्ट चौकशी करून मला अहवाल देण्यासाठी ऑलरेडी सूचना दिलेला आहे। तसेच या दुर्घटनेचं कारण काय आहे तो सुद्धा शोधून आम्ही त्यामध्ये क्या सुधारणा करू शकतो आणि कुठला जन जबाबदार आहे त्यामध्ये पुढच्या क्या कारवाई करायचं यामध्ये सुद्धा आम्ही लक्ष देणार आहे।